राज्यात उष्णतेची तीव्र वाढ कायम असतानाच विदर्भासाठी दिलासादायक पण अनिश्चिततेचा इशारा देणारी बातमी समोर आलीय. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार मंगळवार ते गुरुवार दरम्यान विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रात कमाल तापमानात किंचित घट होईल किंवा ते सध्याच्याच पातळीवर स्थिर राहील. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती येथे 46.6 इतकी झाली, तर अकोल्यातही तापमान 46 घरात पोहोचले. मुंबईत मात्र 34.3 तापमान नोंदवले गेले. परंतु वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे तापमानात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांमध्ये चिंता देखील वाढली आहे. दरम्यान 1 मे पूर्वी पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव पुन्हा सक्रिय होत आहे, त्यामुळे राज्यातील तापमानात हळूहळू घट होण्याचा अंदाज आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात तापमान 38 खाली येईल, तर मराठवाड्यात उष्णतेचा प्रभाव कायम राहून तापमान 40 अधिक राहण्याची शक्यता आहे. खानदेश आणि विदर्भातही तापमान 40 आसपास घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुंबईत तापमान स्थिर असले तरी हवेतील वाढती आर्द्रता नागरिकांना अधिक त्रस्त करत आहे. कडक उन्हासोबतच घामाच्या धारांनी चाकरमान्यांचे हाल होत असून दैनंदिन जीवनावर उष्णतेचा मोठा परिणाम जाणवत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.